26 मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल तैसानी तरार आपल्याला पाहायला मिळतोय. खरे तर पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला हा बॉल रीड करणं थोडंसं अवघड झालं. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आयुष ठाकूर, स्ट्रायकिंग इनला बॅटर सुनील पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग इनला जय पाटील. बॉल तयार झाला. या बळीला फटका अप्रतिम आहे. तिकडे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बॉल सरळ चाललाय. खरं तर फास्ट फील्डमध्ये तिकडे जर का आपण पाहिलं तर पडताळणी केली जाते, चाचणी केली जाते आणि तदनंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला स्टॉप तिकडे फिल्डरचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या डिझाईनमध्ये तैनात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. आयुष ठाकूर निघाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. इकडे घडलं काय? अति घाई संकटांनी आगावपणा तू केला कशाला? धावता धावता रनआउट झाला. ठोक डीजे. खरं तर कॉल देणं भरपूर गरजेचं होतं आणि या मुवमेंटला पहा कॉलिंग झालं नाही. त्यानंतर बॅटरनं क्रीज सोडली होती आणि या मुवमेंटला रनआउटच्या माध्यमातून पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये रनआउट बॅटर झाल्यानंतर खरं तर असं म्हटलं जातं की बॅटर आत्महत्या करून मैदानाच्या बाहेर गेला आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीक्षित पाटील इंटर झालाय. इंडिया नंबर 3 मध्ये त्यांना बॅटिंग करण्याची संधी इकडे मिळाली आहे. गोलंदाज आयुष ठाकूरचं आपण कौतुक करूयात. जबरदस्त गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर बॅटरला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. कमालीचा खेळ दाखवला जातोय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा आयुष ठाकूर. आयुष तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. ओ या बळीला फटका जबरदस्त आहे. तिकडे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत 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 आणि काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. वा अफलातून कामगिरी आपल्या टीमसाठी. जवळजवळ खरं तर एक धाव या फिल्डरनं सेव्ह केली आहे. काय क्षेत्ररक्षणाचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. प्रितेश आपल्याला पाहायला मिळाले फिल्डरच्या भूमिकेमध्ये. फील्ड प्लेसमध्ये सातत्यानं बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची विविध रचना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लेफ्ट हँडेड खेळाडू स्ट्रायकिंग इनवरती आला. बॅटर जय पाटील स्ट्रायकिंग इनवरती उभा. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॅटिंग इकडे केली जाणार आहे. बॉल तयार झाला. ओ जयचा वार. बॉल चाललाय सीमारेषेलगत. इथे पहा मिस्टामिंग स्ट्रोक. उंची जास्त होती परंतु लांबी कमी या फटक्याला मिळाली आणि या मुवमेंटला सेकंड विकेट टू गॉन. बॅटर जय पाटील बॅक टू द डगआउट. कर लो तैयारी राम नवमी की. हमें हाथों में भगवा और जबान पे जय श्री राम चाहिए. आणि खरं तर काय संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. सौभाग्य से मिलता है हिंदू धर्म, राम राम नाम बोलने में कौन सी शर्म. आणि खरं तर जय श्री रामाचे खरं तर नारे इकडे वाजवले जात आहेत.
खरं तर श्रीरामांचं गीत सुनील सर वाजवलं गेलं आणि नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की रायगडची अयोध्या म्हणून आमच्या या बळवली गावाची ओळख राहिलेली आहे. सातत्याने श्रीरामनवमी जेव्हा असते तेव्हा बळवली गावामध्ये जे श्रीरामांचं मंदिर आहे फार मोठा उत्सव देखील त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्यामुळेच रायगडची अयोध्या हे बळवली गावाला म्हटलं जातं. आणि श्रीराम क्रिकेट संघ बळवली यांचं हे आयोजन आहे आणि श्रीरामांचं गीत देखील आपण ऐकलं, त्यामुळे या आठवणी देखील मी सांगतोय. क्या बात आहे. डीजे मास्टरला खरं तर 100 पैकी 100 गुण आता इकडे दिले जातील. त्याचं विशेष कौतुक आहे. मी विनंती करतोय बळवली गावातील जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी उपस्थित झालेत तर प्लीज या. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे आणि आपण सर्वांनी खरं तर व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. या मुवमेंटला पहा, फटका फसलाय, आणखीन एक झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या रावे या संघाला आणि बॅटर पास झालाय. ठोक डीजे मास्टर. थँक्यू. खरं तर पहा, संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती खरं तर भगवा थीम आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर हे दृश्य पाहिल्यानंतर खरं तर एक आगळं वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. मनाला प्रसन्न करणारा रंग म्हणजेच भगवा रंग आणि भगवा रंगाची खरं तर ही थीम आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आहे, अफलातून आयोजन आहे, सुपर डुपर आयोजन आहे. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे ओळखलं जातं, स्पर्धेकडे पाहिलं जातं. सन्माननीय गणेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026. धावफलकावरती आत्तापर्यंत धावा झाल्यात फक्त 5 धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. याही वेळेला अतिशय वेगाने खरं तर हा बॉल डिलिव्हर केला होता आणि या मुवमेंटला पहा, डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एका चांगल्या पार्टनरशिपची आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या रावे या संघाला, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. जर का इकडे 50+ धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत, आणखीन एक विकेट मिळाली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद झालाय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भैरवनाथ कोपर संघाचं आम्ही कौतुक करतोय, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये दाखवली आहे. चौथा झटका खरं तर रायबादेवी रावे या संघाला बसलाय आणि बॅटर बाद झाला. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज नंबर 6 मध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहूया निखिल पाटीलच्या माध्यमातून आता कशा रीतीनं खेळ इथून मात्र दाखवला जाणार आहे. निखिलकडे क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला खरं तर तो मोठा फटका खेचू शकतो, ही त्याची ताकद आहे. पाहूया आता या मॅच मध्ये कशा रीतीनं धावा त्याच्या बॅटमधनं येणार आहेत. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. रुपेश म्हात्रे तयार झाला. बिगिट काढण्याचा प्रयत्न लावली. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे आणि स्ट्रायकिंग इनवरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे अल्केश पाटील. अल्केश पाटील कडून भरपूर अपेक्षा आहेत रावे संघाच्या माध्यमातून. पाहूया अल्केशला आता या मॅच मध्ये लढावं लागेल. अल्केश खरं तर स्ट्रायकिंग इन वरती उभा. पाहूया त्याच्या बॅटमधनं आता मोठे फटके येतील का. बॉलर देखील तयार झालं पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. रुपेश म्हात्रेचं आम्ही कौतुक करतोय,
कोणताही मोठा फटका त्याने खरं तर बॅटरला खेचू दिला नाहीये. हे वैशिष्ट्य आहे. खरं तर वेगवेगळ्या थाटणीचे बॉल हाताळले जातात. लक्ष द्या, फास्ट क्रिकेट खेळायचा आहे. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. आणखीन एक विकेट मिळाली असती रुपेशला, परंतु इथे पहा या मुवमेंटला फिल्डरनं थोडीशी चूक केली, कारण उलट्या दिशेनं बॉलला जज करण्यामध्ये त्यांना थोडासा अडथळा निर्माण झाला आणि म्हणूनच इथे कॅच ड्रॉप झाले. अवघड असतं अशा झेल पकडणं. जीवदान मिळालंय बॅटरला, पाहूया या जीवदानाचा आता कितपत फायदा इकडे उचलला जाणार आहे. यावेळेला फटका दमदार आहे, समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगला आहे आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू का होईना परंतु रावे संघ आता इकडे धावा जमवतोय. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल रुपेश. यावेळेला देखील खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंच सांगतात इट्स अ मॅक्झिमम ग्लोरियस हाय अँड हँडसम बिगिट, बिग सिक्सर. ठोक डीजे. यस, थँक्यू. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि गडी आतापर्यंत गमावलेले आहेत ते म्हणजे 4. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आयुष ठाकूर आला, ज्यानं खरं तर पहिलं षटक हाताळत असताना अवघ्या 5 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यानं मिळवल्या होत्या. असा आयुष ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आला. चला लक्ष द्या, सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा अवधी आम्ही दिला. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल कोपर संघ. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, टाटा बाय बाय, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. थँक्यू. आता जर का आपण पाहिलं तर निखिल पाटीलनं गेअर बदलला. ओ याही मुवमेंटला इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटरला शांत ठेवलंय. ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अल्केश पाटील आणि निखिल पाटील हे 2 खेळाडू खरं तर खेळतात खेळपट्टीवरती. निखिल नॉनस्ट्राइक इनवरती उभा, स्ट्रायकिंग इनला अल्केश. ओ पुन्हा एकदा फटका जबरदस्त आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक बॉलला उचलेल, फेकी करेल, तोपर्यंत फक्त सिंगलच आली आहे. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. इकडे पहा धावांची गरज आहे, कारण 5 षटकांचे मॅचेस आहेत. पहिल्या फेरीतील सामने खरं तर 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतात आणि एक क्वालिटी क्रिकेट प्रत्येक गावाला खेळण्याची या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज थांबतायत, वेळ घेत आहेत, कारण बॉलरला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट असणार. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय, फिल्डर बॉलच्या खाली
लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. सिंगल डबल वरती भर दिला जातोय. सातत्यानं मोठे फटके देखील खेचले जात आहेत. दोन्ही बॅटर आता सेट झालेले आहेत. पाहूयात त्यांचं आता रौद्र रूप इकडे आपल्याला पाहायला मिळेल का. नाही नाही नाही, आयुषच्या अगेन्स्ट खरे तर मोठे फटके तुम्ही खेचले खरे, परंतु आयुष सांगतोय मी देखील कमबॅक करू शकतो. आणि या मुमेंटला पहा, षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं आयुषने. समसमता सीताराम कोपरगावचा आणि काय गोलंदाजी करतो आयुष. आणखीन एक पंचांचा सिग्नल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेलेटच्या संदर्भात तुम्हाला सातत्यानं सूचना आम्ही देतोय. लक्ष द्या, फास्ट क्रिकेट खेळावं लागणार आहे. नुकताच व्हाईट बॉल पंचांनी दर्शवला आणि आता एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जातील. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय खरा, परंतु इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. ओव्हर नंबर बघता बघता 3चा आता खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. ऐकूयात एक सुमधुर संगीत. येऊ द्या डीजे मास्टर. भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 4 मध्ये दीपक पाटील आला. दीप पाटील खरं तर गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया दीपच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. दीपचा हा बॉल बॅटची कडा तिकडे पहा. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंग स्टॉपला खूप चांगला झेल तिकडे क्लिअर केलाय. विकेट आली आहे. झटका क्रमांक 5वा बॅटर बाद झाला. यस, कंटिन्यू डीजे मास्टर. धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा, 24 रन, 24 धावा धावफलकावरती. अफलातून क्रीडांगण आहे. जबरदस्त क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरती खरं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026 ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा नामांकित स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असताना आपण आवर्जून पाहिलेल्या आहेत. सुपर डुपर आयोजन आहे. ओ, यावेळेला लाईन खराब. पंच दोन्ही हा समांतर करतात आणि पंचांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खरं तर धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला विकेटची संधी आहे. बॉल हवेत. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय. येऊ द्या डीजे.
येस थँक्यू. सध्या हिवाळा सुरू आहे आणि या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर प्रत्येक गावातून खरं तर आई एकविरा च्या दिशेने खरं तर पालख्या रवाना होत आहेत. नवी मुंबईची मानाची पालखी देखील नुकतीच रवाना झाली कार्ले गडावरती आणि खरं तर सातत्यानं प्रत्येक गावातून पालखी काढली जाते आहे एकविरा मातेची. अगरी कोळ्यांचे खरं तर कुलस्वामी म्हणून आई एकविरा मातेकडे पाहिलं जातं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे बॉल तयार. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पहा भरपूर वेगानं धावले आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा 26 रन 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. दीप काय गोलंदाजी त्यानं साकारली आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल आहे. तिथे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही मात्र दीप पाटीलच्या स्पेलमधील या षटकातील बॉल शिल्लक आहेत अर्थातच 2. पाहूया दीपच्या माध्यमातून त्याच्या स्पेलमधील हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. स्ट्रायकिंगला डाव्या हाताचा खेळाडू उभा. यावेळेला फटका दमदार आहे. बॉल हवेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारलाय पद्धतशीर. बिग 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 बॅटर अल्केशच्या बॅट बनना बिग सिक्सर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. अल्केश या मॅच मध्ये आता पूर्णपणे सेट झाला आणि त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत. चांगली बाब. पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच रिझन मध्ये खरं तर बॉल सरळ चाललाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं अल्केशचा वार सारेसगार बॅक टू बॅक 2 बॉलवर. खरं तर धावांना आता आकार आला. धावांना उकार आला. 6 गडी खरं तर बास झाले होते परंतु अल्केशच्या बॅटमधनं खरं तर या धावा येणं रायबा देवी रावे या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट होतं आणि त्या धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. चांगली फटकेबाजी सुरू आहे. वैयक्तिक या मॅचमध्ये अल्केशनं बॉल फेस केलेत 10 आणि 10 मध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. चांगली इनिंग तो खरं तर आपल्या टीमसाठी साकारतोय. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. हे 6 बॉल हाताळण्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार आहे हे देखील पाहायचं. याकडे सुद्धा तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा येऊन मात्र ठेपलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश पाटील. प्रितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया प्रितेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार. प्रितेशचा फुल टॉस होता परंतु इथे पहा बिगिट करू शकले नाहीयेत. मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेची मांग आहे. जिथे 1 धाव होती तिकडे पहा आणखीन 2 धावा धावून काढल्यात. लेझी फिल्डिंग. थोडंसं फिल्डरनं आळस दाखवला. भरपूर एक्सायटेड होते तिकडे फिल्डर आणि या मोमेंटला पंचांचा निर्णय आला. खरं तर सीमारेषे लगतला हा बॉल योग्यरित्या फील्ड केला आहे की नाही हे आता चेक केलं जाणार. खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी आता येथून मात्र केली जाते.
पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. ऑनफिल्ड अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा निर्णय आला. हाईट फॅक्टर, हाईट या बॉलची आता चेक केली जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता. खरं तर बॅट्समनने हा रिव्ह्यू घेतला होता. पंचांना चॅलेंज केलं होतं आणि त्यांनी आता हा रिव्ह्यू त्यांचा गमावलेला आहे. बॉल तयार होतोय. ओ याही वेळेला लावली अपील. अपीलमध्ये उत्साह स्ट्रॉंग अपील झाली आणि इकडे पहा पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती बदल आणि आता धावा झालेल्या आहेत 44 धावा. 44 रन. 44 धावा अजूनही या शेवटच्या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. अर्थातच 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये एकात दुसरे जर मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. ओ माय गॉड. पंच सांगतायत की इट्स अ नो बॉल. सागरापासून मिळतं आपल्याला मीठ. या पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. पाहूया या बॉलवरती काय घडलं जाणार. 2007चा जो T20 वर्ल्ड कप आपण पाहिला त्या वर्ल्ड कपमध्ये फ्री हिटचा नियम हा लागू करण्यात आला क्रिकेटमध्ये आणि तदनंतर ज्या ज्या वेळेला त्या वर्ल्ड कपमध्ये नो बॉल हाताळले त्यानंतर फ्री हिट आपल्याला पाहायला मिळाली. ओ फ्री हिटचा बॉल आहे. हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. त्यामध्ये 1 धाव अपुरी धावली आहे. या मोमेंटला जर का आपण पाहिलं तरी धावांची गरज आहे रावे या टीमला, परंतु भरपूर चुका केल्या जातात. आता एकच धाव इकडे काउंट केली जाणार आहे. पंचांचं आम्ही कौतुक करतोय. काय पंचांची भूमिका इथून मात्र साकारली जाते. यावेळेला फुल टॉस आहे. स्ट्रोक चांगला आहे. हवा का झोका. बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. झपाट्याने धावा बदलत असताना 52 रन्स. 52 धावा धावफलकावरती. जीवनजी गावण सर, त्यानंतर नंदू पाटील सर, कैलासजी भोईर सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. हे तिन्ही पंच मात्र खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या अनुषंगाने करतात. याही वेळेला ऑनसाईडला फटका टर्न केला. मिसफिल्डिंग झाली. क्या बात आहे. या मुवमेंटला जर का आपण पाहिलं तर चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून आणि बॅटिंग करणाऱ्या रावे या संघाला नशिबाचा चौकार मिळाला. या धावा ज्या वेळेला फिल्डिंग करणारा कोपर संघ बॅटिंग करायला येईल त्यावेळेला मात्र महागात ठरणार आहेत. नुकता नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 56. 56 धावा धावफलकावरती. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. अको टप्प्याचा बॉल. लाईन थोडीशी मागे खेचली होती. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझरमध्ये बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं षटक आता संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ आता इथे मात्र संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्या 58 धावा आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य. या मेन इनिंगमध्ये जर का आपण पाहिलं तर अलकेश चमकला. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर आदित्य पाटीलने देखील चांगला खेळ दाखवला आणि खरं तर आता जर का आपण पाहिलं तर 59 धावांपर्यंत मजल मारू शकला रायबादेवी रावे या संघ. पाहूया आता या 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे. तर दुसऱ्या डावामध्ये खरं तर या धावांचा पाठलाग कशा रीतीनं केला जाणार आहे हे ऐकण्याकरिता आपण जाऊयात
अपकमिंग यंगस्टर लिटिल मास्टर शब्दांचे जादूगर मानस मनोरे सरांकडे. सुनील चिल्लांपुर सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी 2026 मैं आपका अपना कमेंटेटर मनोज मनोरे सभी का करूंगा स्वागत। मैदान के अंदर चलेंगे इस प्रतियोगिता का आज का पहला दिन यानी थ्रिलिंग थर्सडे का दिन आज आपको जरूर देखने को मिलेगा। मैदान के अंदर पहले राउंड की सेकंड बैटल को आप देख रही है रायबा देवी रावे बी और उनके सामने मैदानी जंग में दो हाथ करते हुए काल भैरव कोपर ये टीम नजर आएगी। टॉस को जीता काल भैरव कोपर ने गेंदबाजी का फैसला किया, बैटिंग का आमंत्रण दिया था रायबा देवी रावे बी को। टीम की रन संख्या बनी है 58, 58 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 30 गेंदे 59 के टारगेट को चेस करना है काल भैरव कोपर को। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर तुरंत भेजनी है। काल भैरव कोपर टीम आपसे रिक्वेस्ट करूंगा कि ज्यादा समय आपको नहीं लेना है और तुरंत ओपनिंग पेयर मैदान के अंदर रवाना करनी है। वॉइस ऑफ नवी मुंबई एक बहुत ही बढ़िया क्रिकेटर है, प्रोफेशनल लेवल पर भी वो क्रिकेट खेलते हैं व्यावसायिक तौर पर और उतने ही अच्छे कमेंटेटर भी है। हमारे बहुत ही अच्छे दोस्त है सुनील लांबोर सर, वॉइस ऑफ नवी मुंबई, इनकी आवाज़ को आप आज सुन रही है। स्वयं आवास्कर सर अच्छे स्कोरर, एक युवा स्कोरर के तौर पर पेन तहसील में जानी जाती है। उनकी स्कोरिंग भी आज आपको देखने को मिलेगी। साथ ही साथ हमारे तीनों ऑफिशियल्स जीवन गावन सर, नंद कुमार पाटिल सर, कैलाश भोईर सर, इनका भी हम स्वागत करेंगे। फॉर्च्यून लाइव इवेंट की टीम क्लियरिटी विद क्वालिटी के साथ इस टूर्नामेंट को लाइव कवरेज कर रही है और उसके साथ हमारे गोल्डन डीजे सभी की हम तारीफ करेंगे। सभी का कॉन्ट्रीब्यूशन बहुत इंपॉर्टंट होता है, पण विशेष कौतुक करणं महत्त्वाचं आहे। आमचे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस महामंत्री गणेश पाटील साहेब ज्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ही स्पर्धा सुरू आहे। पण एखादा मोठा माणूस हा फक्त नावाने मोठा नसतो होत, तर त्याच्या कामाने मोठा होत असतो आणि गणेशदादा पाटील अगदी ग्राउंड लेवलवरती कार्य करणारे नेते आहेत। आज मैदानाच्या चौपेर बाजूला त्यांना आपण पाहतोय, त्या ठिकाणी देखील आयोजनामध्ये कोणती कमी पडत नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी ते बघण्याचं काम करतायत। बऱ्याचशा मंडळींना मी पाहिलं आहे जे स्वतःचं नाव पुढे करतात, कामाला दुसऱ्या जणांना ठेवतात आणि स्वतःला मोठं करतात। गणेश पाटील साहेब तसे नाही आहेत, त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलं आहे पण स्वतः काम करून, स्वतः कार्य करून, आणि आज मैदानाच्या चौपेर बाजूला आपण त्यांना देखील पाहतोय। या ठिकाणी आयोजनामध्ये कोणती कमी पडत नाही आहे ना, कोणत्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी कशा प्रकारे व्हायला पाहिजेत याची चोख जबाबदारी गणेशदादा पाटील यांनी देखील घेतली आणि ते देखील त्या ठिकाणी काम करतात। त्यांचं देखील विशेष कौतुक असेल। मैदान के अंदर चलती है 59 का पीछा, चलिए शुरू करना है खेल। पहली गेंद गिरेगी, हम आपको टाइम बताएंगे। 20 मिनट के अंदर शुरुआती 4 ओवर कंप्लीट करने जरूरी। गेंदबाज है, पहली गेंद थी ऑन साइड के ऊपर, यहाँ से ड्राइव जरूर किया जाएगा। डीप में खिलाड़ी मौजूद नहीं थे, गेंद गैप में सीमा रेखा के बाहर 4 रन।
पहली ओवर P1 की शुरू है। बॉलिंग ट्रैक के ओवर गेंदबाज आपको दीक्षित पाटिल नजर आएंगे। अच्छे खिलाड़ी है दीक्षित पाटिल। रायबा देवी रावे भी मैदान के अंदर रनों को डिपेंड करते हुए नजर आएंगी। ओपनिंग पेयर के तौर पर सूरज मात्रे और दीप पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर है। पहली गेंद पर 4 रन बटोरे है सूरज मात्रे ने अपना और अपनी टीम का खाता खोला। एक और बार उसी दिशा में लॉब किया। इस बार डीप में खिलाड़ी को तैनात किया है। अच्छी कप्तानी होती हुई आई रायबा देवी रावे बी टीम की कप्तान के द्वारा। 1 रन मैदान के अंदर यहां से दौड़कर जरूर कंप्लीट किया जाएगा। P1 का पहला पावर प्ले जब होता है 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर होती है, रन बनाने का अच्छा मौका आपके पास। जितनी गेंदें गैप में डालने की कोशिश करेंगे, जितनी बाउंड्रीज आप बटोरने की कोशिश करेंगे उतना अच्छा। पहले ओवर में ताकत नहीं चलती है, टेक्निकल बैटिंग की जरूरत होती है और वो टेक्निकल बैटिंग इन दोनों बल्लेबाजों को करनी पड़ेगी। प्रेजेंस ऑफ माइंड बहुत ज़रूरी है। मैदान के चारों तरफ आपको स्ट्रोक खेलने आनी चाहिए। 360 डिग्री एबिलिटी आपके पास होना ज़रूरी। सारी चीज़ें बहुत ज़्यादा मैटर करती है। स्ट्राइक एंड पर अब लेफ्ट हैंडेड बैटर दीप पाटिल पहली गेंद को पेश करेंगे। टाइम अलर्ट है, देखिए शुरू किया है टाइम हमने। हाफ ट्रैकर बॉल थे, बाउंसर बॉल है ये। 1 बाउंस 1 फॉर द ओवर का सिग्नल स्क्वायर लेग अंपायर के द्वारा आएगा। पहले वार्निंग यहाँ से दी जाएगी। 1 बाउंसर आपको अलाउड है, 2 बाउंसर्स अलाउड नहीं है। अंपायर बताते हुए कि 1 फॉर द ओवर तो हो चुकी है। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 5। 3 गेंदों का खेल हुआ। अच्छी प्रतियोगिता, गोविरला का एक खूबसूरत मैदान। दोपहर का सत्र। वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू। क्रिकेट का खूबसूरत कारवा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी का ये रोमांच मैदान के अंदर आपको देखने को मिलेगा। गेंदबाज तैयार, अगली गेंद करेंगे। ऑन साइड के ऊपर गेंद गैप में है। बंदूक की गोली की रफ्तार से आउटफील्ड तेज है। डीप पार लेग बाउंड्री लाइन के बाहर। नंबर 4। डॉट गेंद के यहाँ से समाप्ति होती हुई आंखों में आके डर कर लड़ाई हो रही है। एक तरफ एक बाउंड्री लगाई दीप पाटिल ने, तो दूसरी तरफ डॉट गेंद भी डाली है दीक्षित पाटिल ने। पाटिल वर्सेस पाटिल का ये मुकाबला मैदान के अंदर, गेंदबाज वर्सेस बल्लेबाज। आखिरी गेंद बढ़िया स्ट्रोक था, गेंद गैप में है। बाउंड लाइन की दिशा में रफ्तार के साथ ट्रैवल करते हुए रन यहां से कंप्लीट किए जाएंगे। अच्छी फील्डिंग, तीसरे रन की कोशिश मैदान के अंदर जरूर की गई थी और यहां से दौड़कर आपको 3 रन यहां से कंप्लीट किए जाएंगे। 3 रन कंप्लीट है आखिरी गेंद के ऊपर और इसी 3 रन के साथ P1 के पहले ओवर की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। अंपायर से बातचीत कर रही है, 1 शॉट के लिए शायद बातचीत हो रही थी ऐसा लगा, लेकिन 3 रन यहाँ से आई है और इन्हीं 3 के साथ P1 का पहला ओवर समाप्त। पीछा करना था 59 का, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 12 रन बगैर नुकसान काल भैरव को ऊपर की। समीकरण यहाँ से बदलेगा, आने वाली 24 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 47 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 24 गेंदे 47 रन, कौन सा बल्लेबाज इस रिस्पॉन्सिबिलिटी को टेक ओवर करेगा अपनी टीम के लिए, ये बात भी यहाँ से देखने लायक। धूप की मात्रा अब आपको तेज होती हुई नजर आएगी क्योंकि विंटर सीजन में भले ही हम है, रात को बहुत ज़्यादा ठंडी होती है, सुबह बहुत ज़्यादा गर्मी,
इंसान ने ग्लोबल वार्मिंग बढ़ाई है। अगर आप नेचर को हार्म करोगे तो उसका खामियाजा तो हमें भुगतना ही पड़ेगा। इसी वजह से सुबह में बहुत ज़्यादा गर्मी देखने को मिलती है, हाई टेम्परेचर। रात में वो टेम्परेचर बहुत लो हो जाता है जहाँ पर ठंडी का माहौल आपको देखने को मिलता है। विंटर सीजन ज़रूर शुरू है, 24 गेंदे 47 की ज़रूरत। देखिए टाइम पास अगर आप करेंगे तो आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। पहले ही मैं बता दे रहा हूँ, रायबा देवी रावे बी टीम, बाद में कंप्लेंट नहीं आनी चाहिए कि बताया नहीं। पहले ही हमने बताया टाइम अलर्ट है हमारे स्कोरर का। स्कोरर ने टाइम याद से अलर्ट बिल्कुल किया है, समय के अंदर खेल करना पड़ेगा। फुल टॉस गेंद थी, कवर के ऊपर से उड़ाया, डीप एक्स्ट्रा कवर, खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद गैप में बंदूक की गोली की रफ्तार से निकल जाएगी, सीमा रेखा के बाहर देकर जाएगी 4 रन। खराब बॉल के साथ शुरुआत, टीम की रन संख्या बनी है 16। बॉलिंग ट्रैक के ऊपर दूसरे ओवर के लिए जय पाटिल आपको आते हुए नजर आएंगे। मैदान के अंदर रनों की बरसात करते हुए दीप पाटिल अभी तक 11 का योगदान दिया है अपनी टीम के लिए। अच्छे खिलाड़ी है, युवा खिलाड़ी। यहां से बढ़िया गेंद थी, रफ्तार देखिए आप, प्ले एंड मिस। लगी तो छगी वाली बात थी लेकिन छगी लगी नहीं है। डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई, डॉट डिलीवरी पर को हॉट डिलीवरी भी कहती है, बिंदी गेंद भी कहती है। डॉट गेंद के ऊपर 0 नंबर होता है एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, ये हमेशा बताया गया। अच्छा कमबैक किया यहाँ पर जय पाटिल ने, डॉट गेंद निकाली है 4 आने के बाद। थोड़ा सा अगर आप बॉलिंग एंड देखेंगे तो स्लोपी एरिया है, उसी वजह से रनअप में बहुत सारे खिलाड़ियों को दिक्कतें होती है। हालांकि दूसरा एंड अगर आप देखेंगे तो वो प्रॉपर पोजीशन में है, लेकिन बॉलिंग एंड अगर आप देखेंगे तो कहीं ना कहीं थोड़ा सा स्लोपी एरिया, उसी वजह से रनअप में मुश्किलें होती है। लॉब किया, स्लॉट वाली गेंद को उड़ाया आसमान में, डीप में खिलाड़ी, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। जय पाटिल ने दिखाया दमखम और बताया कि हम ही बनेंगे सिंघम। ये निकाला पहला विकेट। पहला विकेट यहां से निकाली है, मस्ट नीडेड ब्रेक थ्रू। अगर आप रनों को डिपेंड करते हैं, विकेटों का महत्व बहुत ज्यादा होता है। विकेट अगर आप निकालते हैं रनों गति के ऊपर आप लगाम जरूर लगा सकती है, और वही खेल आपको मैदान के अंदर होता हुआ नजर आएगा। जय पाटिल पहली सफलता दिलाई है रायबा देवी रावे बी टीम के लिए। इस गेंदबाज ने कमाल का प्रदर्शन होता हुआ अभी तक। नंबर 3 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर इन किए जाएंगी, रुपेश मात्रे। रुपेश मात्रे इन एट नंबर 3 मैदान के अंदर दाखिल। रन संख्या रुकी है स्कोर कार्ड के ऊपर 16। गेंदे इस ओवर की बात करेंगे जो 3 अभी तक जरूर हुई है। समीकरण में आपको जरूर बताना चाहूंगा, गेंदे यहाँ से बची है टोटल इस ओवर की अभी भी 3, और इस टोटल इनिंग की अभी भी 21 गेंदे बची है, और जीतने के लिए मैदान के अंदर 43 रनों की जरूरत आपको जरूर नजर आएगी। 43 रन आपको यहाँ से चेस करने आने वाली 21 गेंदों में। न्यू बैटर रुपेश मात्रे ऑन स्ट्राइक एंड पर होंगे, जर्सी नंबर 24 को उन्होंने वियर किया। सामना करेंगे गेंद बॉस इमारत के ऊपर जय पाटिल का, अगली गेम को लेकर तैयार है। फिर एक बार वो रनअप में आपको गलती होती हुई नजर आएगी। टाइम आपका ऑन है, टाइम अलर्ट है बिल्कुल। जितना ज़्यादा समय आप लेंगे उतना आपके लिए मुश्किल है, क्योंकि स्ट्रिक्ट रूल्स है इस टूर्नामेंट के, हमने पहले ही बताया है। उसी वजह से 20 मिनट के अंदर शुरुआती 4 ओवर को कंप्लीट करना जरूरी। एक और बढ़िया गेंद थी, चारों खाने चे चुप खामोश करने वाली है डॉट गेंद, यहां से भी आपको आते हुए नजर आएगी। कमाल के लाइन लन का इस्तेमाल करते हुए, भले ही एक बाउंड्री जरूर इस गेंदबाज ने खाई है। गिरकर उठना मुझे आता है, उठकर लड़ना मुझे आता है, पलटवार करना मुझे आता है, ताकत मेरे पास है और मैं वो दिखाऊंगा जरूर। कमाल की बॉलिंग होती हुई, घुटना टेक, बड़ा हिट खेलने की कोशिश, कमाल का कैच कैरी किया गया, बल्ले का किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। दुर्भाग्यशाली
अपने विकेट को लूज करते हुए रुपेश मात्रे जाएंगे वापस। न्यू बैटर मैदान के अंदर नंबर 4 के ऊपर दाखिल किए जाएंगे। प्रतीकेश मोकल एज एन बैटर के तौर पर दाखिल किए गए हैं। बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद पर 4, दूसरी डॉट, तीसरे पे विकेट, चौथी डॉट, पांचवी पे विकेट। आखिरी गेंद करेंगे अपने ओवर में। पीडू का सेकंड पावर प्ले जरूर है, 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर थे। आखिरी गेंद पावर प्ले की, आखिरी गेंद यहां पर भी जाना था वाशी, पहुंच गई काशी, मारना था कहीं और, गई कहीं और। नसीब खराब तो क्या करेंगे अशोक मामा सराब। और ये तीसरा विकेट को लूज किया काल भैरव कोपर ने। प्रतीकेश मुगल गोल्डन डक बैकिंग टू द डग आउट। अगला मैच जो खेला जाएगा वो बिल्कुल होगा विनर वर्सेस विनर, यानी जो यहाँ से जीतेगा जीतवाई जीते बी टीम के साथ अगले मैच में आपको इन एक्शन में नजर आएगा। 4 ओवर के मैच, सेकंड राउंड का बैटल। टीम जीतवाई जीते बी के कप्तान आपको यहाँ से मौजूद रहना है। जैसे ही ये मैच खत्म होगा अगले मैच का टॉस हम तुरंत करने वाली है। बहुत सारा टाइम वेस्ट अभी तक किया गया है। अगर बात करेंगे बहुत सारा समय अभी तक लिया गया, हालांकि 3 विकेट लूज हुए, इसमें थोड़ा सा टाइम होता जरूर है, लेकिन फिर भी 2 ओवर के लिए लगभग 12 से 13 मिनट का समय यहाँ से अब तक लिया जा चुका है। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 16 रन आफ्टर 2 ओवर्स, लॉस ऑफ 3 विकेट पर टीम का भैरव कोपर। समीकरण बनेगा आने वाली 18 गेंदे, 43 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 18 बॉल्स 43 रन, दैट इज द इक्वेशन फॉर कार भैरव कोपर। तीसरे ओवर के भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज दीक्षित पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे। अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यहां से यूज किया जाएगा। पहली गेंद करेंगे अपने ओवर में। पहली गेंद थी, बैकफुट से लॉप करना चाहती है, ताकत जरूर है इस खिलाड़ी के पास लेकिन कलेक्शन नहीं। दूसरे की कोशिश और 2 रन मैदान के अंदर कंप्लीट भी किए जाएंगे। ताकत होने से नहीं चलता, टाइमिंग बहुत जरूरी है। ताकत प्लस टाइमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स, ये हमेशा से मैंने बताया। इसी वजह से जितनी ज्यादा गेंदों को टाइम करने की कोशिश करेंगी रन मिल सकती है। बल्लेबाज सूरज मात्रे को और टीम का भैरव कोपर को। इक्का दुक्का आपको आगे ले जाएगा, लेकिन इक्के दुक्के से दाल दलेगी नहीं। जीत का स्वाद अगर आपको चखना है, 4-6 की बरसात मैदान के अंदर करनी जरूरी है। रिक्वायर रन रेट की अगर बात हम करेंगे तो ऑलमोस्ट 14-15 के करीब वो रिक्वायर रन रेट नजर आएगा। यहां से फिर एक बार ड्राइव किया, अच्छी कोशिश थी वहां पर रोकने की गेंदबाज दीक्षित पाटिल की। दूसरे की कोशिश, खराब फील्डिंग, 2 रन यहां से फिर एक बार गंवाए जाएंगे। राजनीति का एक वोट, शैक्षणिक जीवन का एक गुण और क्रिकेट का एक रन बहुत महत्वपूर्ण होता है। जब आप रनों को डिपेंड करते हैं तब रनों को रोकना बहुत जरूरी है। फील्डिंग यूनिट में अच्छा काम करना जरूरी है। खराब प्रदर्शन है। आई रायबा देवी रावे फील्डर, सोचिए कि क्या करना है आपको। अगर आपने जीत का सपना देखा है, पूरा करना है, अगर ट्रॉफी उठानी है, इस प्रतियोगिता में आगे जाना है, हर एक डिपार्टमेंट में अच्छा खेल करना पड़ेगा। गेंदबाजी बढ़िया, बल्ला घूमा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, करना था वार लेकिन खुद ही हो बैठे ये शिकार। डॉट गेंद की यहां से आपको एक और समाप्ति होती हुई नजर आएगी। दीक्षित पाटिल कमाल की गेंदबाजी, 4 गेंदे, अभी तक 3 गेंदे इस ओवर में डाली है, 4 रन उनके द्वारा खर्च किए जा चुके हैं। टीम की रन संख्या 20 रन बनेगी स्कोर कार्ड पर। हो बल्ले का किनारा लगा है, द शॉट इज गोस फ्लॉप।
The ball has taken the edge at the top, and wicketkeeper takes it comfortably. Fourth batter departs, going back to dugout. विकेट को यहां से जरूर लूज किया है प्रीतेश पाटिल मैदान के अंदर नंबर 5 की पोजीशन पर इन जरूर हुए थे, लेकिन नंबर 6 के ऊपर मैच के अंदर दाखिल होते हुए आपको बल्लेबाज नजर आएंगे। सौदागर मुकल मैदान के अंदर दाखिल किए जा चुके हैं। सौदागर मुकल मैदान के अंदर नंबर 6 की पोजीशन पर दाखिल किए। मुश्किल परिस्थिति में मैच काल भैरव कोपर के बल्लेबाजों को अच्छा काम करना पड़ेगा। न कद पड़ा न पद पड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। टीम के लिए जब जरूरत है तब आपको अपने टैलेंट को दिखाने की कोशिश मैदान के अंदर करनी पड़ेगी। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती है। एक और बार लॉप करने की वो कोशिश थी, लाइन को पढ़ नहीं पाई है। बल्लेबाज के माइंडसेट के बारे में अगर मैं बात करने जाऊंगा तो जो भी आ रहा है शक्तिमान बन रहा है, बल्ला घुमा रहा है। टेक्निकल बैटिंग काल भैरव को ऊपर ने नहीं की, गेंदे गैप में नहीं डाली, सिर्फ ताकत सिर्फ ताकत सिर्फ ताकत, और उसी वजह से आपकी ये खराब हालत है। क्रिकेट सिर्फ ताकत से नहीं चलता, अक्ल की बहुत ज़रूरत होती है। जो चलाएगा अकल वो होगा सफल, ये हर बार मैंने बताया। उसका कारण है कि आपको दिमाग का इस्तेमाल करना पड़ता है। रन चेस में मैथमेटिकल कैलकुलेशन, मैथमेटिकल इक्वेशन बहुत ज़रूरी। लॉब किया इस बार, ऊंचाई मिली, दूरी नहीं। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, गलती कर बैठे है। क्या छूटा तो दिल टूटा, इसे कहते हैं न मिला ये न मिली वो भी। क्या छूटा और रन मिलेंगे 4। इन्हीं 4 रनों के साथ ओवर की होगी समाप्ति। 3 ओवर का खेल यहां से होगा समाप्त। पीछा करना है 59 का काल भैरव को ऊपर। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन आपको यहां से बनते हुए नजर आएंगे। समीकरण अब बनेगा, आने वाली गेंदें यहां से बची है 12, और जीतने के लिए इक्वेशन की अगर बात करेंगे तो अब भी आपको रन बनानी है। 34, 12 गेंदे 34 रनों का समीकरण मैदान के अंदर आपको देखने को मिलेगा। 12 balls 34 runs, द रिक्वायर्ड रन रेट 17.00। 17 रन औसत आपको हर एक ओवर के पीछे मेंटेन करनी है। तीन ओवर का खेल यहाँ से समाप्त हुआ है। टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 25, गेंदे बची है 12। 34 रनों की मैदान के अंदर आपको जरूरत नजर आएगी। 17 रन की औसत यहाँ से मेंटेन करनी है। क्या ये जोड़ी काल भैरव कोपर को इस मुकाबले में जीत दिलाने की ताकत रखती है, ये तो आने वाला वक्त बताएगा। देखिए हाई टेम्परेचर है, हाई टेम्परेचर में जब आप खेलती है लो ऑफ एनर्जी, डिहाइड्रेशन, सारी चीजें आपको देखने को मिलती है। और कहीं ना कहीं बल्लेबाजों की वो लो ऑफ एनर्जी उनकी बैटिंग में साफ झलकती हुई आपको यहां से नजर आएगी। शफल जरूर हुए थे, जगह बनाई थी मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स की स्टाइल में। स्ट्रोक को एग्जीक्यूट करने का ये प्रयास जरूर था, कनेक्शन यहाँ पर भी नहीं है। एक रन यहाँ से जरूर कंप्लीट किया जाएगा। लेग बाइस का सिग्नल अंपायर के द्वारा आया, एक रन यहाँ से लिया गया, लेकिन इक्का दुक्का अब आपको आगे ले जाएगा, मुकाबला जितवा नहीं पाएगा। अगर मैच को जीतना है तो 6-4 के करोगे बरसात तो आएगी आपका दिन, आपकी रात। ये हमेशा मैं बताता आया हूँ। गेंदे बचेंगी अब 11 जीतने के लिए। 33 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। यहां से अटैक किया स्ट्रेट डीप में खिलाड़ी। द कैच हैज बीन टेकन, द
The batter is going back to pavilion. Departs. विकेट यहां से लूज जरूर किया. टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर आपको बनती हुई नजर आएगी 26 रन बनी है. टाइम अलर्ट यहां से जरूर है. अंपायर ज्यादा समय हो चुका है, बहुत समय इन्होंने लिया. एक प्लेयर आपको आखिरी ओवर में 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा. ये टूर्नामेंट के रूल्स. प्रतीश मुकल मैदान के अंदर न्यू बैटर यहां से आपको दाखिल होते हुए नजर आएंगी. 33 रन बनानी है. गेंदे बच्ची आपके पास 10. लोअर ऑर्डर के बैटर प्रतीश क्या मैदान के अंदर रन बनाने की ताकत रखती है. काल भैरव को ऊपर जैसे ग्रामीण में खेलती है, इस मैच में वैसी नजर नहीं आई अभी तक. एक और बढ़िया गेंदबाजी. गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा. ये मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आएगा. एक से बढ़कर एक गेंदबाज, एक से बढ़कर एक गेंदे. बल्लेबाजों को खामोश रखा. गेंदबाजों का काम आपको अच्छा होता हुआ अभी तक नजर आएगा. बढ़िया गेंदबाजी है. ओवर की बात करेंगे तो 2 ओवर डाले या दीक्षित पाटिल ने अपने स्पेल में या 20 रन टोटल दिए है. एक विकेट को निकाला. हवा में लॉफ्ट जरूर किया तो नो मैन स्टैंड देयर. दूसरे रन की कोशिश मैदान के अंदर जरूर की जाएगी. 2 रन यहां से आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे. इक्का दुक्का आगे ले जाएगा, जीत नहीं दिला पाएगा. अपने अंदर की ताकत, हिम्मत, जोश, जज्बा, जुनून को जगाने की जरूरत है. रन बनाओगे तो आगे जाओगे. गांव का नाम आपको अगर ऊंचा करना है, कोशिश करनी पड़ेगी. बनाइए भाई रन. कोशिश की जरूर. आउटसाइड तो ऑफ स्टंप. अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल आएगा. 1 रन एक्स्ट्रास के खाते में आपको इंक्रीज होता हुआ टीम की रन संख्या आगे बढ़ते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन बनेंगी 29. 29 रन बनते हुए, यानी जीतने के लिए अभी भी 30 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी. 30 रन स्टिल रिक्वायर्ड टू विन. हवा में गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक विकेट कीपर. ये कैच नहीं, मैच भी हो सकता है. एक और झटका. ऑफ ऑन साइड के ऊपर यहां से भी लॉफ्ट जरूर किया है. डीप में खिलाड़ी है. 1 रन को यहां से कंप्लीट जरूर किया जाएगा. और इसी 1 रन के साथ ओवर की आपको समाप्ति होते हुए नजर आई. 4 ओवर का खेल हुआ. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 30. गेंदे बची है 6. 29 रनों की जरूरत मैदान के अंदर अब आपको नजर आएगी. और अंपायर आखिरी ओवर में 4 ही खिलाड़ी 38 सर्कल के बाहर होंगे. ये रूल्स है, ऑर्गेनाइजिंग कमेटी का डिसीजन है. मैंने पहले ही बताया शुरुआती 4 ओवर के लिए 20 मिनट से ज़्यादा का टाइम अगर आप लेती है, पनिशमेंट आपको दी जाएगी. ऑर्गेनाइजिंग कमेटी हमारी डिसिप्लिन को मेंटेन करते हुए इस प्रतियोगिता में पहले मैच से हम बता रही है स्पीड अप कीजिए, स्पीड अप कीजिए, स्पीड अप कीजिए. आपने नहीं माना तो खामियाजा भुगतना पड़ेगा. 6 गेंदे 29 की जरूरत. सिर्फ 4 खिलाड़ी होंगे 38 सर्कल के बाहर. याद रखिए रायबा देवी रावी बी टीम 5वां हुआ तो फिर अंपायर डिसीजन देंगे, वो मानना पड़ेगा. 5वां खिलाड़ी नहीं हो सकता है आखिरी ओवर में. पहली गेंद ये आई डॉट बॉल. और इसी डॉट बॉल के साथ ऐसा लगता है काल भैरव को ऊपर की बल्लेबाजी नहीं, उन्होंने उम्मीदें भी हारी है इस मैच में. शुरुआती से कोशिश ही नहीं की, इतने विकेट गिरे. यहाँ से अब बड़े हिट आने की शुरुआत जरूर हुई. लॉफ्ट किया गेंद को. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन.
इस बार अटैक करने की कोशिश ये आएगी। डॉट गेंद ईंट का जवाब दिया है करारे पत्थर के साथ गेंदबाज जनार्दन पाटिल ने। डॉट गेंद की यहाँ से समाप्ति और जीत की ओर अग्रसर होती हुई रायबा देवी रावे भी। एक और बार डॉट गेंद, क्या कमाल की गेंदबाजी रही है। दो गेंदें अब इस मैच में आपको बचती हुई नजर आएंगी। मात्र औपचारिकता बनानी है 23 रन्स। यहां से लॉफ्ट किया, हवा में उड़ाया, गेंद मैदान के बाहर। अब क्या फायदा जब चिड़िया छू गई खेत। 6 रन। आखिरी गेंद के ऊपर ये प्रहार आया, लेकिन ये मुकाबला यहां से आपको खत्म होता हुआ नजर आएगा। वन साइडेड मैच। आई रायबा देवी रावे भी बजाया है जीत का डंका। वेल डन, वेल प्लेड, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस. चला कॅप्टन या लगेच.